नमस्कार, मी श्रुती बहिरगावकर। महासप्ताह या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। या बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा। पहिली बातमी आहे इलेक्ट्रिकल ट्रकच्या लोकार्पणाबाबत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात देशातल्या पहिल्या इलेक्ट्रिकल ट्रकचं लोकार्पण करण्यात आलं। हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ट्रक्स असून भारताच्या शाश्वत पर्यावरण स्नेही वाहन उद्योगासाठी हा क्रांतिकारक दिवस असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। देशात प्रगती आणि त्यासोबतच वाहनांची गरज वाढत असताना भारतातच देशातल्या परिस्थितीला अनुकूल अशा बॅटरीच्या ट्रकची निर्मिती कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल असल्याचं ते म्हणाले। असे 10,000 ट्रक्स तयार केले असून लवकरच 30,000 ट्रक्स पर्यंत त्यांचा विस्तार केला जाईल असंही फडणवीस यांनी सांगितलंय। याच्यामध्ये बॅटरी चार्जही करता येते आणि बॅटरी रिप्लेसही करता येते। केवळ 5 मिनिटात म्हणजे 4.5 मिनिटांमध्ये बॅटरी रिप्लेस होते। आता पहिल्यांदा मुंबई पुणे कॉरिडॉर हा ते तयार करतायत, ज्याच्यावर बॅटरी स्वॅपिंगची व्यवस्था असेल, चार्जिंगची व्यवस्था असेल आणि ट्रक ड्रायव्हरनी त्या ठिकाणी ट्रक नेल्यानंतर स्वॅपिंग स्टेशनवर 4.5 मिनिटांमध्ये दुसरी बॅटरी त्या ठिकाणी लागेल आणि तो पुढे जाऊ शकेल। वळूयात पुढच्या बातमीकडे। कॅनडा सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली। यावेळी तंत्रज्ञान, शिक्षण, वित्त, व्यापार, गुंतवणूक, उद्योग यासह विविध बाबींवर चर्चा झाली। विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकास दरांच्या संधींबाबत यावेळी माहिती देण्यात आली। भारताची आर्थिक प्रगती विलक्षण असून जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या प्रवासात कॅनडानं भारताचे भागीदार व्हावं असं आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं। या पुढची बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांसाठी। राज्य परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त 6,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला। एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली। त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। प्रमुख मागणी होती पगारामध्ये 6,500 रुपयाची वाढ होती। थकीत रक्कम जी होती ते 5 महिने अदा केल्यानंतर ती बंद झाली होती। ती थकीत रक्कम तात्काळ सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे शासनाकडून 65 कोटी रुपये त्याच्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सानुग्रह अनुदान जो आहे 6,000 रुपये तो देखील दरवर्षीप्रमाणे त्यांना देण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला। पाहुयात पुढची बातमी। राज्यातील सुमारे 17,000 गावं सामुदायिक वनहक्क मिळवण्यासाठी पात्र असून सर्व गावांना लवकरात लवकर हे वनहक्क दिले जावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत वनहक्क कायद्याची अंमलबजावणी आणि विविध जिल्ह्यातल्या आदिवासींच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली। त्यावेळी ते बोलत होते। आतापर्यंत केवळ 5,000 गावांना सामुदायिक वनहक्क दिलेत असं सांगत या कायद्याची अंमलबजावणी लवकर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या। त्याशिवाय जंगल नसलेल्या मात्र 50% जास्त आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावांचाही पेसा अंतर्गत समावेश करावा अशी सूचना त्यांनी केली आहे। या पुढची बातमी आहे राज्य मंत्रिमंडळ निर्णयाबाबत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर करण्यात आलं। या धोरण कालावधीत 50,000 कोटींची गुंतवणूक होणार असून 5 लाखांवर रोजगार निर्मिती होणार आहे। राज्यात 15 समर्पित बांबू क्लस्टर्स तयार केले जाणार असून कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेता येईल। मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा आणि नागपूर औरंगाबाद खंडपीठासाठी गट अ ते ड संवर्गात 2,228 पदांच्या निर्मितीला आणि त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकास योजनेला सुद्धा मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। या अंतर्गत सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन करण्यासाठी नियोजन केलं जाणार आहे। मुंबई छत्रपती संभाजीनगरमधील 9 शिक्षण संस्था, 2 वसतिगृहांचे अद्यावतीकरण यासाठी 5 वर्षांसाठी 500 कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली आहे। या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पाहत रहा ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।